श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज इथे सकाळी लवकरच उठून नित्य देवपूजा करून घेतली. देवपूजा सुंदर अशी झाल्यानंतर नागोबाची पूजा करून घ्यायची. आता इथे वारुळ तर जवळ कुठे नव्हतं, म्हटलं जी प्रतिमा आहे तिचीच पूजा करून घ्यावी. मग इथे एका पाटावरती दिवे लावून घेतलेले आहेत. नंतर गंध अक्षता वाहून नागोबाच्या प्रतिमेला वस्त्र अर्पण केलं आणि लाह्या व फुटाणे आणि गूळ याचा नैवेद्य दाखवून घेतला. नैवेद्य दाखवून झाला की नंतर दीप आणि धूप दाखवून घ्यायचा आहे आणि नंतर नवनाग स्तोत्र पठण करून घ्यायचं आहे. अनंत वासुकी शैशम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रकं च तक्षकम कालियम तथा एतानि नवनामानि नागानाम च महात्मना सायंकाले पठेन नित्यम प्रातकाले विशेषतः तस्य विषभयम नास्ति सर्वत्र विजयी भवेत, असं म्हणून पूजा संपन्न करून घ्यायची आहे. आता इथे ही पूजा झाली की नंतर शिवलीलामृत पोथीची पूजा करून मी नंतर शिवलीलामृताचं पठण केलं. शिवलीलामृत वाचन पूर्ण झाल्यानंतर पुरणाचे दिंडे बनवण्यासाठी इथे थोडंसं पुरण डाळ घेतलेली आहे. ती डाळ स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत घातलेली आहे आणि नंतर याच्या 3 शिट्ट्या करून पुरण करून घ्यायचं आहे. पुरण शिजलं की नंतर गूळ घालून वाटून घेतलं, कणिक भिजून घेतली आणि नंतर कणकेचा छोटा उंडा घेऊन त्याची छोटीशी पोळी लाटून मधनं अशा चिरा देऊन याचे दिंड तयार करून घेतले. आमच्याकडे अशाच पद्धतीने दिंडे तयार करून घेतात. तुमच्याकडे कसे दिंडे बनवतात? त्यानंतर सगळे दिंडे बनवून झाले की नंतर एका चाळणीवरती वाफवायला ठेवून छान वाफवून घ्यायचे आहेत. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आजच्या दिवशी तळण तळलं जात नाही, म्हणून हे दिंडे वाफून घेतले जातात. यावरती आता छान तूप घालून याचा नैवेद्य देवाला दाखवून घ्यायचा आहे. देवाला नैवेद्य दाखवताना आधी चौकोनी मंडल करायचा आणि नंतर तो नैवेद्य त्यावरती ठेवून कडेने पाणी फिरून देवाला अर्पण करायचं आणि नंतर मग नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून आपण तर नेहमी नैवेद्य दाखवतोच. आजच्या या युगामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये ना वारुळ ना कुठले झोके, परंतु आपली संस्कृती प्रतिकात्मक का होईना परंतु आपण जपलीच पाहिजे, हो की नाही? तुम्हाला माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.